राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी परळी शहरातील नागरिक आज आक्रमक झाले होते। परळी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने नागरिकांनी आज गुरुवार दिनांक 23 मे रोजी दुपारी 3 वाजता मोठी गर्दी केली होती। राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेने गेल्या काही दिवसापासून बंद पडली आहे व ही पतसंस्था ठेवीदारांना ठेवी देण्यात असमर्थ ठरत आहे। तरी गोरगरिबांनी ठेवी ठेवल्या असून तात्काळ आमच्या ठेवी आम्हाला परत करा व राजस्थानी पतसंस्थेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर नागरिक आज आक्रमक झाले होते। महिन्यापासून बंद पडली। ठेवीदारांच्या सारख्या बँकेमध्ये चक्र आहेत। बँकेचं शटर त्यांनी बंद केलं आणि अध्यक्ष उपाध्यक्ष याच्यासहित सर्व संचालक मंडळसुद्धा शहर सोडून अज्ञातस्थळी गायब आहेत। जवळपास 6-7 महिन्याचा हा कालावधी गेला आहे आणि या दरम्यान गोरगरिबांची जी तिथं आयुष्याची मायापुंजी तिथं ठेवलेली आहे, जी पुंजी कमवलेली आहे पै करून, तिच्यावर गदा आणला आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं जर पाहिलं तर बीड जिल्हा हा मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडण्यामध्ये महाराष्ट्रात नंबर 1 वरचा जिल्हा आहे। परंतु स्थानिकचं प्रशासन या मल्टीस्टेटला कुठल्याही प्रकारचे नियमावली नसल्याकारणाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। 1 महिना झाला चक्रा मारत होता। आम्ही आता 10 दिवस झालं कंटिन्यू आम्ही येतो पोलीस स्टेशनला। लातूरचे पोलीस येऊन इथं सेल मारून गेले, पण इथलं प्रशासन काय झोपलंय का झोप काढायला ह्यात कोणी आम्हाला कळना गेले। आणि आता जेवायचं आहे किंवा आम्हाला चहा प्यायचा असा वेळ येतं, म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही इथं सकाळपासून बसतात। आमचा कुणी गुन्हा नोंदवायला तयार नाही आहे। आम्हाला वेळ नाही आहे, कुठं कोणी गावाला गेलं, कुणी ते एक साहेब नाही तर कोणी हे नाही ते नाही म्हणून ते टाळाटाळ करायला लागले।